ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे शिर्डीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवे नियम करण्यात आलेले आहेत। एका दिवसात जास्तीत जास्त 8000 भक्तांना दर्शन देण्यात येणार आहे। तसंच पास मिळाल्यानंतरच शिर्डीत येण्याचं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना करण्यात आलं आहे। आणि शिर्डी संस्थानचे सीईओ कानुराज बघाटे आपल्या सोबत आहेत। बघाटेजी, संस्थानने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, नेमका कसा राबवला जाईल हा निर्णय आणि त्यामागे काय कारण आहेत? नमस्कार सर्व भक्तांना, आपल्याला ही निदर्शनास आणून द्यायचं आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण सुरुवातीचं जे नियोजन होतं त्यामध्ये फक्त 6000 भक्तांना साईबाबांचं दर्शन करण्याची योजना केली होती। तथापि लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता आम्ही आमची पूर्ण क्षमता वापरण्याचा निर्णय घेऊन ती क्षमता 8000 पर्यंत नेलेली आहे। ते करत असताना आम्ही आमचा सफाई किंवा सॅनिटायझरचा वेळ जास्त लेबर लावून आपण म्हणजे जो आहे त्याच्यामधून आपल्याला 2000 वाढीव क्षमता मिळालेली आहे आणि याच्यापेक्षा आपण जास्त भक्तांना दर्शन देऊ शकत नाही। गेल्या आठवड्याभरामध्ये आपण दीपावलीच्या पाडव्यावर सुरुवात केल्यानंतर गुरुवारी आणि रविवारी भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी येत आहे। तर माझं सर्व महाराष्ट्रातील किंवा शिर्डी बाहेरील नागरिकांना किंवा भक्तांना आणि देशातील सर्व भक्तांना विनंती आहे की जर आपण आपलं दर्शनची तारीख आणि वेळ निश्चित न करून आला तर या ठिकाणी गर्दी वाढेल, आपलं दर्शन होणार नाही, आपल्याला असुविधेला सामोरं जावं लागेल आणि गर्दीतून कोरोनासारख्या महामारीच्या याच्यामध्ये आपण चुकीच्या पद्धतीने हातभार लावला जाऊ शकतो। म्हणून भक्तांनी शिर्डीमध्ये येताना आपलं नियोजन करूनच यावं। दर्शनाची तारीख वेळ निश्चित नसेल तर येऊ नये असं माझं सर्व भक्तांना आवाहन आहे। धन्यवाद बघाटेजी, आपण एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।